बागलाण तालुक्यातील खत दुकानदार शेतकऱ्यांना खत विक्रीबाबत लिंक आणि वाढीव दराने खत विक्री करत आहे। याबाबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी महाले तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्यात निवेदन सादर केले। यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांनी निवेदनावर चर्चा करून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। यावेळी कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी निवेदनावर शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, युवा तालुका अध्यक्ष नयन सोनवणे, गोटू आदी पदाधिकारी उपस्थित होते। पदाधिकारी भास्कर बागुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव, सटाणा। कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर 2 दिवसात निर्णय झाला आणि कारवाई झाली नाही तर आम्ही लवकरात लवकर शेतकरी संघटना आंदोलन एवढा 2 दिवसात उभारण्यात येईल। मी भास्कर बागुल राहणार। सध्या तालुक्यामध्ये भेसळ खतांची विक्री चालू आहे, औषधांची आणि खतांची। त्याच्यात लिखित पण दिलं जाते। त्याच्यात मला पण 10-20 जे खत घ्यायला त्यानंतर मीटिंग बळकटीने देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात MRP-पेक्षा जास्त भावाने सुद्धा खत विक्री होत आहे। तर याला कृषी अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी सर्वांनी याबाबत लक्ष द्यावे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।